नमस्कार मित्रांनो, जय श्री विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओतील अत्यंत महत्त्वाच्या आणि गूढ भागाकडे आलो आहोत. तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का? महिन्यात अनेक तिथी असताना भगवान श्री विष्णूंना एकादशीच इतकी प्रिय का मानली जाते? यामागे केवळ परंपरा नाही, तर एक अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. धार्मिक कथानुसार भगवान श्री विष्णूंच्या दिव्य तेजातून एकादशी देवी प्रकट झाल्या. त्यांनी अधर्म आणि पापाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शक्तीवर विजय मिळवला. म्हणून एकादशी ही सदाचार, संयम आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते. मात्र या कथेचा खरा अर्थ फक्त बाह्य घटना नाही. याचा आध्यात्मिक संदेश असा आहे की प्रत्येक माणसाच्या मनात दोन प्रवृत्ती असतात. एक प्रवृत्ती आपल्याला सत्य, प्रेम, सेवा आणि भक्तीकडे घेऊन जाते, तर दुसरी प्रवृत्ती राग, लोभ, मत्सर, अहंकार आणि वाईट सवयीकडे ओढते. एकादशी म्हणजे या अंतर्गत संघर्षात सद्गुणाची निवड करण्याचा दिवस. म्हणूनच या दिवशी फक्त अन्नाचा त्याग नाही, तर रागाचा त्याग, अहंकाराचा त्याग, खोटेपणाचा त्याग, निंदेचा त्याग आणि वाईट विचारांचा त्याग करण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, कल्पना करा, प्रत्येक महिन्यातील 2 एकादशी आपण मनापासून पाळल्या. त्या दिवशी कोणालाही दुखावले नाही, एखाद्या गरजूला मदत केली, आई वडिलांचे आशीर्वाद घेतले, भगवंताचे नाम घेतले, तर हळूहळू आपल्या संपूर्ण जीवनात बदल घडू शकतो. कारण एका दिवसाची खरी साधना अनेक दिवसांचे जीवन बदलण्याची प्रेरणा देऊ शकते. भगवान श्री विष्णूंना सोने, चांदी किंवा मोठे मोठे यज्ञ प्रिय नाहीत, अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यांना प्रिय आहे निर्मळ मन, प्रेमळ वाणी, प्रामाणिक आचरण आणि अखंड हरिनाम. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करूया. प्रत्येक एकादशीला मी फक्त उपवास करणार नाही, तर माझ्या स्वभावातील एक वाईट सवय सोडण्याचाही प्रयत्न करेन. जर प्रत्येक एकादशीला आपण एक दोष कमी केला, तर वर्षभरात आपले व्यक्तिमत्व किती सुंदर होईल याची कल्पना करा. हीच एकादशीची खरी साधना आहे. तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय श्री हरी विठ्ठल, जय श्री विष्णू.